बाजारात मेथी भरपूर प्रमाणात येत आहे. मेथीचे वेगवेगळे पदार्थ घरी बनवले पाहिजेत. तर आज मी इथे मेथी मटर मलई बनवणार आहे. मेथी ही भाजी लहानांनाच काय मोठ्यांनाही फारशी आवडत नाही. पण या पद्धतीने जर मेथी मटर मलई बनवली तर मोठेच काय लहान मुलंही अगदी मिटक्या मारत ही भाजी खातील. हॉटेलमध्ये व्हाईट ग्रेव्हीमध्ये ही भाजी बनवली जाते. पण मी आज जी रेसिपी शेअर केली आहे ती थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवली आहे. यामध्ये मेथीचा कडवटपणा अजिबात लागत नाही. त्यामुळे ही भाजी सर्वजण अगदी आवडीने खातात. नमस्कार, टेस्टी किचनमध्ये मी स्वाती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी गॅसवर मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. कढई थोडी गरम झाली की यामध्ये मी 1 चमचा तेल घालून घेते. इथे तुम्ही तेलाऐवजी तूप वापरला तरीही चालेल. तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मेथीची भाजी परतून घ्यायची आहे. त्यासाठी मी इथे 1 जुडी मेथीची पेंडी घेतली होती. ती स्वच्छ निवडून धुवून मी त्याला बारीक चिरून अशी घेतलेली आहे. फक्त भाजी निवडताना याची कोवळी पाने किंवा कोवळेच देठ आपल्याला या इथे वापरायचं आहे आणि याला बारीक असं चिरून घ्यायचं आहे. या इथे तुम्ही बघू शकता मी इथे कोवळी पाने निवडून त्याला बारीक असं चिरून घेतलेलं आहे. आता ही मेथीची भाजी आपण या तेलामध्ये परतून घेणार आहोत. तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये मी ही सर्व भाजी घालून घेते. भाजी घालून झाली की यावरती थोडं मीठ घालायचं आहे आणि याला छान असं परतून घ्यायचं आहे. अशी मेथी परतून घेतल्यामुळे या मेथीचा कडवटपणा जातो आणि भाजी अजिबात कडवट होत नाही. जर आपण मेथी न परतता भाजीमध्ये तसंच वापरलं तर भाजीमध्ये या मेथीचा कडवटपणा उतरू शकतो आणि भाजी कडवट होऊ शकते. त्यामुळे याला छान असं परतून घ्यायचं आहे. ही भाजी पूर्णपणे कोरडी होईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. सुरुवातीला तेलामध्ये टाकल्यानंतर या भाजीला थोडं पाणी सुटतं. हे पाणी पूर्ण आटेपर्यंत आपल्याला याला छान असं परतून घ्यायचं आहे. एक 4 ते 5 मिनटं लागतात. ही भाजी आपल्याला याच पद्धतीने पूर्ण कोरडी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनटं झालेली आहे. ही भाजी पूर्णपणे कोरडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता ही भाजी मी काढून घेते. आता याच कढईमध्ये मी भाजी करणार आहे. आता कढई आपली ऑलरेडी गरम आहे. आता यामध्ये मी 3 चमचे तूप घालून घेते. इथे तुम्ही तुपाऐवजी तेल वापरला तरीही चालेल, पण तुपाने या भाजीला खूप छान टेस्ट येते. त्यामुळे तुम्ही तूपच वापरा असं मी सजेस्ट करेन. आता आपल्याला तूप थोडं गरम करून घ्यायचं आहे आणि याची फोडणी करून घ्यायची आहे. या इथे तूप गरम झालेलं आहे. आता यामध्ये मी 1 चमचा जिरे घालून घेते. जिरे छान फुलले की यामध्ये मी खडे मसाले घालणार आहे. खडे मसाल्यांमध्ये 3 मसाला वेलदोडा, 1 तमालपत्र, 2 हिरवी इलायची. हिरवी इलायची घालताना आपल्याला फक्त असं फोडून घालायचं आहे. 2 चक्री फूल, 1 दालचिनीचा तुकडा आणि 3 लवंग यामध्ये घालायचं आहे आणि या मसाल्यांना छान असं परतून घ्यायचं आहे. या मसाल्याचा सुगंध येईपर्यंत याला 1-2 मिनटं असं परतून घ्यायचं आहे. मसाले छान परतले की यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे तो घालून घेते. या इथे मी 3 मीडियम साईजचे कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहेत ते मी इथे घालते आणि याला थोडा वेळ परतून घेते. कांदा एक थोडा वेळ परतून झाला की यामध्ये मी आलं आणि लसूण असं बारीक ठेचून घेतलेलं आहे ते मी घालते. या इथे तुम्ही आलं लसणाची पेस्ट वापरला तरीही चालेल. आलं लसणातील कच्चेपणा जाईपर्यंत आणि याला तेल सुटेपर्यंत याला छान असं परतून घ्यायचं आहे. या इथे 3 ते 4 मिनटं मी परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी टोमॅटो किसणीने असं किसून घेतलेलं आहे ते घालून घेते. या इथे मी 3 मीडियम साईजचे टोमॅटो किसणीने किसून घेतलेले आहेत. या इथे तुम्ही याची मिक्सरला प्युरी करून वापरला तरीही चालेल. आता याला मिक्स करून घेऊया आणि यावरती थोडं मीठ घालून घेऊया. असं मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकर शिजायला मदत होते. आता याला अजून एखादा मिनिट परतून घेऊया आणि यावरती झाकण लावून याला तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊयात. आधेमध्ये या ग्रेव्हीला मी 2 ते 3 वेळा झाकण काढून थोडं हलवून घेतलेलं होतं आणि परत झाकण लावून याला परत शिजण्यासाठी ठेवलेलं होतं. आपल्याला झाकण उघडून 2 ते 3 वेळा याला छान असं हलवून घ्यायचं आहे. आता या इथे यातील पाणी पूर्ण
आटलेला आहे आणि याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. याला अजून एखाद दुसरा मिनिट आपण असंच परतून घेऊया. कांदा टोमॅटो छान परतला गेलेला आहे आणि याला तेलही सुटलेलं आहे. आता यामध्ये काही पावडर मसाले ॲड करूयात. पावडर मसाल्यांमध्ये 2 चमचे धने पावडर, अर्धा चमचा हळद, 2 चमचे मिरची पावडर, या इथे मी घरगुती तिखट यामध्ये वापरलेला आहे आणि 1 चमचा गरम मसाला. आता हे सर्व मसाले आपण छान परतून घेऊया. या इथे आपल्याला गॅसची फ्लेम एकदम मंद करायची आहे आणि याला 3 ते 4 मिनटं हे सर्व मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत. मसाले छान परतले आहेत आणि याला तेलही सुटत आहे. आता यामध्ये मी गरम पाणी घालून घेते. या इथे आपल्याला गरमच पाणी वापरायचं आहे. थोडं मी पाणी घालून घेते आणि याला हलवून घेते. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत करत यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. हे अजून मला थोडं घट्ट वाटत आहे, त्यामुळे मी यामध्ये अजून थोडं पाणी घालते आणि याला हलवून घेते. फक्त यामध्ये आपल्याला पाणी वापरताना गरमच वापरायचं आहे, हे लक्षात असू द्या. हे मिक्स करून झालेलं आहे. आता यावरती मी झाकण ठेवते आणि हे सर्व मसाले छान असे शिजवून घेते. या इथे गॅस मंद करून आपल्याला 3 ते 4 मिनटं हे छान शिजवून घ्यायचे आहे. 3 ते 4 मिनटं झालेली आहेत. आता झाकण काढूया आणि चेक करूया. या इथे तुम्ही बघू शकता याला वरती छान असं तेल सुटलेलं आहे. आता परत याला असं एकदा मिक्स करून घेऊया. ही भाजीसाठीची आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता यामध्ये मी जे आपण मेथी परतून घेतलेलं होतं ते सर्व घालून घेते. मेथी घालून झालं की यामध्ये मी 1 वाटी फ्रोझन वाटाणा घेतलेला आहे, तो सर्व मी इथे घालून घेते. जर तुम्ही ताजा मटार वापरणार असाल तर ग्रेव्ही आपण ज्यावेळी शिजवतो त्याचवेळी हा मटार घालायचा आहे आणि त्या ग्रेव्हीबरोबर या मटारला शिजवून घ्यायचं आहे. मी इथे फ्रोझन वाटाणा वापरलेला आहे, त्यामुळे मी वाटाणा शेवटी घातलेला आहे. आता याला मिक्स करून घेऊयात आणि यावरती झाकण लावून याला मंद गॅसवरती 2 मिनटं फक्त वाफ देऊन घेऊयात. कारण या इथे मी फ्रोझन वाटाणा वापरलेला आहे आणि आपण भाजी आधीच परतून घेतलेली आहे, त्यामुळे भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही. 2 मिनटं झाल्यानंतर मी झाकण काढून घेते आणि परत याला एकदा हलवून घेते. आता सगळ्यात शेवटी यामध्ये मी 1 वाटी फ्रेश क्रीम घालून घेते. या इथे मी हे फ्रेश क्रीम घरीच बनवलेले आहे, ते मी इथे वापरलेले आहे. या फ्रेश क्रीमची रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. आता याला परत एकदा मिक्स करून घेऊया आणि याला फक्त 2 ते 3 मिनटंच आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे. फ्रेश क्रीम घातल्यानंतर भाजी जास्त शिजवायची नाही, नाहीतर या क्रीममधील तूप रिलीज होतं आणि ह्या भाजीची चव बिघडू शकते. तर हे मी 2 मिनटंच असं शिजवून घेतलेलं आहे. आता ही आपली मटर मेथी मलाई तयार झालेली आहे. रंग, टेक्स्चर तुम्ही बघू शकता. चवीला तर अप्रतिम लागते. ही मेथी मटर मलाई तुम्ही चपातीबरोबर, रोटीबरोबर खाऊ शकता. या पद्धतीने भाजी बनवून जर तुम्ही मुलांना दिलात तर मुलेही एकदम आवडीने ही भाजी खातील. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनही दाबा. त्यामुळे माझी रेसिपी जेव्हा अपलोड होईल त्याचं सगळ्यात पहिला नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत रहा. बाय बाय.